हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग मॅथ स्पेशलमध्ये. तर आपल्या स्ट्रेट लाईन या चॅप्टरशी रिलेटेड जी सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं सेक्शन फॉर्म्युला लास्ट लेक्चरमध्ये. आता आपण त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन बघूया. आधी सिम्पलचा क्वेश्चन बघूया, नंतर काही इम्पॉर्टंट रिझल्टकडे जाऊया. तर सिम्पलचा क्वेश्चन काय, क्वेश्चन म्हटलं की प्रूव्ह दॅट द पॉईंट्स, हे पॉईंट दिले आहे काहीतरी, आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. हे प्रूव्ह करायचं, म्हणजे आहे ऑलरेडी पॅरलोग्राम, आणि चेक करायचं की इज इट अ रेक्टँगल. काल आपण ब्लॉग्स बघितला होता लेक्चरमध्ये की पॅरलोग्रामची कंडिशन काय, रेक्टँगलची कंडिशन काय. ठीक आहे, एकदा चेक करूया आपण. बघा, चेक करायसाठी पहिले मी डायग्राम काढून घेतो, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढली आहे. ठीक आहे, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. पॉईंट्स लिहून घेऊ आपण. बघा, इथे समजा इथे असेल 1, इथे कुठेतरी असेल 2, असेल 3. सेम लॉजिक इथे -1 -2, इथे 0 आहे. ओके, सेम डिस्टन्स 1 वरती 2 3 -1 -2. ओके, पॉईंट आधी पुट करूनच घेऊ आपण काय. ठीक आहे, मोठी गोष्ट नाही आहे. -2 -1, तर -2 आणि -1 म्हणजे आपल्याला हा पॉईंट पाहिजे. इथे पुट करू. हा पहिला पॉईंट आहे, समजा नाव घ्यायचं आपण ए. नंतर दुसरा बी पॉईंट आहे 1,0. हा 1 ना, 1,0 म्हणजे ही पॉईंट झाला आपला दुसरा. ठीक आहे, तिसरा पॉईंट कुठे आहे, 4,3. ओके, एक्स मध्ये 4 आणि 3, इथे कुठे नंबर 4 असेल, आणि 4,3 म्हणजे इथे कुठेतरी आपला 4,3 आहे. सो सी पॉईंट. ओके, नाईस. आणि नंतर मग डी पॉईंट 1,2. सो 1,2 इथे कुठेतरी, हा 1,2 इथे आला. हा झाला बी पॉईंट, हा झाला सी, आणि हा झाला दुसऱ्याला जॉईन करून बघू आपण. ए बी सी. ओके, डायग्राम पाहूनच समजते आपल्याला की इट इज अ पॅरलोग्राम बट नॉट अ रेक्टँगल. ठीक आहे, डायग्राम मध्ये जास्त सोपं झालं, पटकन आन्सर मिळालं. पण ठीक आहे, आपण सॉल्व्ह करून बघूया आपल्या प्रूफनुसार. सगळ्यात पहिले आपण ए बी सी डी चे कोऑर्डिनेट आपण लिहू शकतो इथे. -2 -1, हा झाला 1,0, हा आहे 4,3, आणि हा झाला 1,2. नाईस. तर फॉर पॅरलोग्राम कंडिशन काय, डायगोनल्स बायसेक्ट. डायगोनल्स काय करते, डायगोनल्स बायसेक्ट करते. ही कायची कंडिशन आहे, पॅरलोग्रामसाठी, फॉर पॅरलोग्राम. ठीक आहे, फॉर पॅरलोग्राम. ओके, नो प्रॉब्लेम. पॅरलोग्रामसाठी डायगोनल्स काय करते, बायसेक्ट करते. चल ठीक आहे, मिड पॉइंट काढूया दोघांचा. सो मिड पॉइंट ऑफ AC, मिड पॉइंट ऑफ AC चा मिड पॉइंट काढतो ते डायरेक्ट. सो डायगोनल जॉईन करायची गरज आपली चॉईस आहे. समजा नाव दिलं मी M. ठीक आहे, सो कोऑर्डिनेट ऑफ M किती झाला, सरळ सरळ x1 + x2/2 y1 + y2/2. सो x1 किती आहे, इथे आहे -2 + 4/2, आणि कॉमा इथे किती आहे 1 + 1/2. x1 x2/2, y1 किती आहे -1 + 3/2. चेक करू काय तर. सो m चे कोऑर्डिनेट किती आले, 4 मधून 2 गेले 2 2/2. सेम 3 मधून 1 गेला 2 2/2. सो बेसिकली कोऑर्डिनेट भेटला आपल्याला 1,1. ओके, ठीक आहे. सेम करू आपण मिड पॉइंट ऑफ, आता बघू आपण BD चा मिड पॉइंट करा. एकदम इझी आहे. अगेन M चे कोऑर्डिनेट असले पाहिजे सेम. जर सेम असेल म्हणजे सेम पॉइंटला बायसेक्ट करते. ठीक आहे, सेम असेल म्हणजे आपण काय म्हणू शकतो की सेम पॉइंटवर बायसेक्ट करते. मिड पॉइंट आहे ना, मिड पॉइंट म्हणजे अर्धा पॉइंट सगळं सगळं. चला इथे बघा 1 आणि 1, सो 1 + 1/2, कॉमा 0 + 2 आहे ना, 0 + 2/2. सो बेसिकली हा झाला 2/2, आणि आपण झाला 2/2. सो अगेन 1,1. सो सिन्स both AC and BD have same midpoint, same midpoint.
सेम मिड पॉइंट असल्यामुळे काय म्हणतो आपण therefore they will bisect आणि bisect करते म्हणून ते काय पॅरलोग्राम ठीक आहे ते प्रूव्ह केलं आपण they will bisect therefore A B C D is parallelogram. आता सेकंड केस आला की आपल्याला काय करायचं की चेक करायचं रेक्टँगल आहे की नाही तर डायग्रामवर तर पाहू शकतो पण इथे फॉर रेक्टँगल ठीक आहे रेक्टँगल प्रूव्ह करायचं सो फॉर रेक्टँगल कंडिशन काय एकदम सिंपल सी डायगोनल काय असले पाहिजे इक्वल असले पाहिजे AC शुड बी इक्वल्स टू BD ओके AC शुड बी इक्वल टू BD असेल तर आपण काय करू दोघांचा स्क्वेअर पण इक्वल देऊ शकतो AC स्क्वेअर शुड बी इक्वल्स टू BD स्क्वेअर आता स्क्वेअर का बरं लिहिला हे तुम्ही काल पण मी सांगितलं होतं त्याच्या आधी पण सांगितलं होतं स्क्वेअर लिहायचं कारण आहे की मला रूटच्या आतमध्ये व्हॅल्यू नाही पाहिजे स्क्वेअर लिहिल्यानं रूट काय होणार चालला जाईल सो लिहू AC अंडर रूट AC x2 - x1 y2 - y1 ठीक आहे रूट लिहायची गरज नाही ना तुझ्या पण तर काय घेतलं स्क्वेअरच घेतला चलो फॉर्म्युला व्हॅल्यू अप्लाय करू y2 - y1 x2 - x1 4 - -2 बरोबर व्हॅल्यू पुट करा याचा स्क्वेअर प्लस 3 - -1 याचा स्क्वेअर शुड बी इक्वल्स टू काय असलं पाहिजे BD स्क्वेअर आता BD चा स्क्वेअर परत तेच y2 - y1 x2 - x1 1 - 1 चा स्क्वेअर प्लस 2 - 0 चा स्क्वेअर आता हा झाला 4 + 2 6 6 चा स्क्वेअर प्लस 3 आणि 1 4 4 चा स्क्वेअर which is equals to हा झाला 0 हा झाला 2 चा स्क्वेअर 4 which is not equals to therefore it is not a rectangle सारखे नाही आणि ते सारखे असलेली गोष्ट अलग आहे सारखे नाही आहे म्हणून आपल्याला माहिती नाही सो therefore not a rectangle इझी क्वेश्चन होता इझिली सॉल्व करू शकतो आपण ओके सिंपल सा क्वेश्चन राइट आता या नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन एकदा वाचून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन बघा डिटरमाइन द रेशो काढायचा आहे ऑब्वियसली जसा आपला शब्द आला डिटरमाइन द रेशो तर आपण सगळ्यात पहिले काय अज्युम करायचं की लेट द रेशो इज λ/2 हा आपला रेशो आहे ओके हे अज्युम करून चालू आपण λ/2 का बरं व्हेरिएबल कमी कॅल्क्युलेशन सोपी ही एक लाईन आहे काहीतरी ते लाईनचं इक्वेशन आहे तिथपर्यंत जायचं आपण पण लक्षात ठेवा लाईनचं इक्वेशन आहे डिवाइड द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स तर पॉइंटला जॉइन करणार लाईन सेगमेंट बोलू आपण समजा एक पॉइंटला जॉइन करणार लाईन सेगमेंट आहे हा आपला पॉइंट समजा B 2:7 इथे पॉइंट आहे 1,3 हा आपला A पॉइंट आहे आणि कुठेतरी एक लाईन चालली असेल समजा इथे ठीक आहे अशी काहीतरी लाईन असेल एक ही लाईन दिली आपली लाईन किती आहे 3x + 1 - 9 = 0 आता लाईनने काय केलं हे लाईन सेगमेंटला कट केलं आता कट केलं असेल तर पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट याच्यामधला आपण रेशो लिहितो हमेशा पहिला पॉइंट आणि दुसऱ्या पॉइंटच्या मध्ये हा झाला लॅम्बडा आणि हा झाला 1 सो बेसिकली या P पॉइंटचा आपण कोऑर्डिनेट काढू शकतो इझी आहे सो गिवन कंडिशन अशी काहीतरी आहे सो देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ कंस्ट्रक्शन वगैरे बसत नाही आम्ही देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P कसं मल्टिप्लाय करतो आपण लॅम्बडा इकडे येणार 1 इकडे येणार सो देअरफॉर वी गेट x इक्वल्स टू मल्टिप्लाय करा लॅम्बडा इंटू 2 सो 2 लॅम्बडा प्लस 1 into 1 divided by lambda plus 1 आणि y चे कोऑर्डिनेट काय झाले डबल लॅम्बडा सोबत मल्टिप्लाय करा y चे कोऑर्डिनेट 7 into lambda plus 1 into 3 divided by टोटल रेशो किती आहे lambda plus 1 तर बेसिकली आपल्याला मिळालं x पॉइंट किती झाला 2 lambda plus 1 upon lambda plus 1 आणि इथे y is equals to ठीक है 7 लैम्बडा प्लस 3 डिवाइडेड बाय लैम्बडा प्लस 1 ठीक है तो बरेच लोक चुकी करतात की लैम्बडा प्लस 1 कॅन्सल करतात कॅन्सल होणार नाही ते प्लस मायनस मध्ये कुठली गोष्ट कॅन्सल फक्त प्लस मायनस करूनच होऊ शकते
जेव्हा आपण वर आणि खाली लिहितो त्याचा अर्थ काय की तो रेशो आहे. रेशो म्हणजे काय, मल्टिप्लाय किंवा डिवाइड मध्ये. मल्टिप्लाय किंवा डिवाइड मधलं कॅन्सलेशन फक्त तसंच होऊ शकतं मल्टिप्लाय किंवा डिवाइड सोबत. असं होऊ शकत नाही कारण की याच्यामध्ये प्लस आहे, इथे लॅम्बडा प्लस 1 ठीक आहे, पण इथे फक्त लॅम्बडा प्लस 1 नाही आहे, 2 टाइम्स लॅम्बडा आहे. ठीक आहे. ओके, आता आपण याचा फायदा काय जे आपण काढला सध्या. इथून आपल्याला मिळाला p चा कोऑर्डिनेट. हा p चा कोऑर्डिनेट काय, 2 लॅम्बडा प्लस 1 अपॉन लॅम्बडा प्लस 1 आणि इथे काय मिळालं आपल्याला 7 लॅम्बडा प्लस 3 अपॉन लॅम्बडा प्लस 1. ठीक आहे. आता हा जो कोऑर्डिनेट आहे कशावर आहे, p पॉइंट कशावर आहे, लाईनवर आहे. जेव्हा आपण कुठली गोष्ट एका इक्वेशनच्या व्हॅल्यूशी रिलेट करते, कुठले इक्वेशन होते, स्ट्रेट लाईन, सर्कल, पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स, एनिथिंग, जर एखादा पॉइंट त्या इक्वेशनशी रिलेट करते म्हणजे त्याच्या लाईनच्या इक्वेशनवर दिसतो, त्याचा अर्थ काय होते की जर इथे मी x ची व्हॅल्यू ही पुट केली, y ची व्हॅल्यू ही पुट केली, तर फायनल आन्सर काय येणार आहे, 0 यायला पाहिजे. सो आपण काय म्हणू शकतो की p विल सॅटिस्फाय, पॉइंट p will satisfy, हा शब्द आपण मॅथ्स मध्ये यूज करतो. satisfying the equation, satisfy the equation of line. आता लाईनचं इक्वेशन काय, dx plus y minus 9 equal to 0. म्हणजे तुम्ही x च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू शकता आणि y च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू शकता. बघा पुट करा, 3 into x ची व्हॅल्यू किती आहे, 2 लॅम्बडा प्लस 1 अपॉन लॅम्बडा प्लस 1 प्लस y तसाच आहे, सो 7 लॅम्बडा प्लस 1 अपॉन लॅम्बडा प्लस 1 मायनस 9 इक्वल टू 0. मी काय करतो, लॅम्बडा प्लस 1 मला खाली आवडला आणि मी सगळ्या लॅम्बडा प्लस 1 ने मल्टिप्लाय करतो. या टर्म सोबत मल्टिप्लाय झाला कॅन्सल होईल, या टर्म सोबत मल्टिप्लाय झाला तर कॅन्सल होईल, फक्त कुठे राहणार आहे इथे. सो 3 into 2 लॅम्बडा प्लस 1 प्लस 7 लॅम्बडा प्लस 1 मायनस 9 टाइम्स लॅम्बडा प्लस 1, कारण की सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर 9 सोबत पण यायला पाहिजे. राईट, सिंपल आहे. आता मल्टिप्लिकेशन करा. सो 3 into 2 6 लॅम्बडा, 3 plus 1 3, सॉरी 3 into 1 3, 7 लॅम्बडा हा प्लस 1 मायनस 9 लॅम्बडा आणि मायनस 9 into 1 9. तर सिम्प्लिफाय करा, 6 आणि 7 13, 13 मायनस 9 हा झाला 4. So 4 lambda, 3 plus 1 4, 4 minus 9 minus 5 equals to 0. So therefore हा जर 5 तिकडे गेला तर आपल्याला लॅम्बडा इक्वल्स टू काय मिळाला, 5/4 जरी लॅम्बडाची व्हॅल्यू. जे बेसिकली आपण काय म्हणू शकतो, कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना. ठीक आहे. अच्छा ओके, एक सेकंड, इथे 7 plus 3 आहे, काहीतरी चुकलं का आपलं, असं वाटलं. 7 plus 3 आणि 7 plus 1 लिहिलं, इथे 7 plus 3 आहे, इथे पण 7 plus 3 यायला पाहिजे. आपण 3 होणार, 3 plus 3 6, 6 minus 9 आणि मायनस 3. सो आपला रेशियो येणार 3/4. राईट. आता इथं बघा एक खास गोष्ट काय की ही जी व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. जसा रेशियो पॉझिटिव्ह आला तर आपल्याला काय माहिती पडलं, इट इज इंटरनल डिवाइड, इंटरनल डिव्हिजन. हे काय इंटरनल डिव्हिजन आहे, म्हणजे ही लाईन जी आहे ही खरंच त्याला कट करते. जर लाईननी कट नसते केलं तर व्हॅल्यू मायनस आली असती, ही लाईन इथे कट नाही करत तर बाहेर कुठेतरी कट केली असते. ओके, आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह तर केला. याच्यात आपल्याला 3 कन्सेप्ट शिकायला मिळाले इम्पॉर्टंट. बघा 3 कन्सेप्ट मी सांगतो. पहिला कन्सेप्ट, जेव्हा कधी रेशो करायचा असेल तेव्हा आपण लॅम्बडा यूज करायचा, त्याच्यामुळे आपल्याला एका इक्वेशन मध्ये पण आपण याला लॅम्बडासाठी सॉल्व्ह करू शकतो. पहिली केस. सेकंड केस, लॅम्बडाची व्हॅल्यू प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या, पण जेव्हा आपण लॅम्बडा लिहितो ते डिपेंड करत नाही की डिव्हिजन इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे. कारण की जर तुम्ही m/n लिहितो म्हटलं तर रेशो तिथे प्लस किंवा मायनस डिपेंड करते की तुमचं डिव्हिजन इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे. पण लॅम्बडा घेतलं याच्यावर काहीही फरक पडत नाही, डिव्हिजन इंटरनल असू द्या किंवा एक्सटर्नल असू द्या. जर इंटरनल असेल तर आपोआप व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार, इंटरनल नसेल तर व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह, म्हणजे एक्सटर्नल आहे. राईट. आणि तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट, इथे आपण एक शब्द शिकलो की सॅटिस्फाय करण्याचा अर्थ काय होतो, म्हणजे एक कुठलंही इक्वेशन
हेच नाही, कुठल्याही प्रकारचं ग्राफचं इक्वेशन असू द्या, त्या ग्राफच्या इक्वेशनशी रिलेटेड जर एखादी पॉईंट आला, तो पॉईंट काय करेल, त्या ग्राफच्या इक्वेशन मध्ये पुट केला की आन्सर जे असेल राईट साईडला तेवढाच राहील. इथे राईट साईडला 0 होतं म्हणून 0 लिहिलं, राईट साईडला 50 असतं तर 50 लिहिलं असतं. कुठलं इक्वेशन होते, स्क्वेअर, क्यूब, टू दी पॉवर 3, 4. पण हा जर त्या ग्राफचा पॉईंटवर असेल, तो हा जो पी पॉईंट आहे त्या ग्राफच्या लाईनवर असेल किंवा कर्ववर असेल, तर हा पॉईंटची व्हॅल्यू जर आपण त्या कर्वमध्ये पुट केली तर त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. याचा अर्थ RHS इक्वल्स टू LHS करेल किंवा LHS इक्वल्स टू RHS करेल. हे 3 पॉईंट आज आपण शिकलो, राईट. ते डोक्यात फिट करून ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा आणि ही क्रॉस मल्टिप्लाय करणं सोपं जाते. M/N केव्हा यूज करायचं, जेव्हा आपल्याला रेशो माहिती असेल, पॉईंट काढायचे असेल. जेव्हा आपल्याला रेशो काढायचा असेल, पॉईंट माहिती आहे, त्यावेळेस यूज करायचं λ/1, राईट. ओके, सिम्पल्स आहे. आणखी एक 2 क्वेश्चन बघूया, त्याच्याशी रिलेटेड काही पॉईंट्स आपल्याला शिकायचे. तर एक नेक्स्ट क्वेश्चन. अच्छा, क्वेश्चन दिसायला खूप सिंपल आहे, ऍक्च्युली आहे पण सिंपल. यात मग तुम्हाला फक्त मला एक कन्सेप्ट सांगायचा होता म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. बघा, समजा एक म्हटलं आहे की एक OA नावाची लाईन आहे, ओके, ठीक आहे, आणि त्याला इंटरनली डिवाइड करते P आणि Q डिवाइड्स एक्सटर्नली, ठीक आहे. सो इथे मी अज्यूम करतो की इथे माझ्याकडे एक O आहे, इथे माझ्याकडे A असेल. याला इंटरनली डिवाइड करायचं काम आहे Pचं, ठीक आहे, आणि एक्सटर्नल डिवाइड काम करायचं काम आहे याचं Qचं, Q, ओके, नो प्रॉब्लेम. पण आता बघा, इंटरनल डिवाइड केल्यावर OA ला, तर OA ला λ1 λ2 आहे, म्हणजे हा λ1 असेल आणि हा काय झाला λ2, ठीक आहे. एवढा पोर्शन λ1 चा, एवढा पोर्शन λ2 चा आहे. सेम लॉजिक की Q डिवाइड्स करतात AQ ला, सो AO ला हा λ1 झाला आणि हा λ2. इथे हा जो आहे हा λ1 आहे आणि हा झाला आपला λ2, राईट, असं काहीतरी. ओके, ठीक आहे. OA आणि AO. तो पण OA आहे, ठीक आहे. इथे पण काय OA आहे, इथे पण OA असेल तर हा λ1 होणार OA आणि हा होणार λ2. बघा, एक छोट्याशा गोष्टीने क्वेश्चन तुमचा चेंज होऊ शकतो. छोटीशी गोष्ट म्हणजे कुठली छोटीशी गोष्ट? छोटीशी गोष्ट अशी की तुम्हाला सांगायचं आहे एक्झॅक्टली की तुम्ही कुठल्या पॉईंट पासून स्टार्ट करता रेशो मोजायला. मी रेशो दाखवला तुम्हाला की जर OA लिहिला असेल तर आधी पहिला रेशो O पासून स्टार्ट होईल, जर AO लिहिला असतं तर आपण दुसऱ्या साईडने स्टार्ट करायचं असेल. ओके, आता काय म्हटलं, then prove that OA is a harmonic mean of OP and OQ. OP and OQ चा हार्मोनिक मीन आहे. तर हार्मोनिक मीन पहिले काय असते, हार्मोनिक मीन जर काढायचं असेल आपल्याला कुठल्याही गोष्टीचं, समजा 2 आपल्याकडे व्हॅल्यू आहे, समजा A आणि B आपल्याकडे व्हॅल्यू आहे, त्याचं हार्मोनिक मीन काढायचं असेल तर ऍक्च्युअली 1/HM is equals to A plus B, ठीक आहे. जर आपण डिवाइड बाय 2 केलं तर अरिथमेटिक होते, तर बेसिकली हार्मोनिक करायचं असेल तर 2 टाइम्स AB अपॉन A प्लस B हे आपलं हार्मोनिक मीन असते 1/HB. किंवा जर तुला उलट करायचं असेल तर रेसिप्रोकल मीन, राईट. आता बघा, हे आपलं HM ची बेसिक कंडिशन आहे हार्मोनिक मीनची. आपण त्याला लिहिताना कसं लिहितो, आणखी एक मेथड लिहायची, हार्मोनिक मीन ऑल्सो इक्वल्स टू किंवा 1/A प्लस 1/B HM बाय 2 मीन ॲव्हरेज. त्याला सिम्प्लिफाय जर तुम्ही केलं तर उलटा करू शकता. उलट म्हणजे कसं, हा झालं बघा A प्लस B डिवायडेड बाय AB इज इक्वल्स टू HM बाय 2. रेसिप्रोकल घ्या, हा 2 तिकडे पाठवून द्या, सॉरी इथे पण 2/HM उलट लिहितो. ओके, सो हा 2 इथे आला, खाली आला HM, 2 खाली येणार, HM वरती जाईल आणि एक्सेट्रा तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो बेसिकली HM तुम्हाला मिळाला 2AB अपॉन A प्लस B, ठीक आहे. असं यायला पाहिजे काहीतरी. ओके, तर काय करू शकतो आपण बघा, एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायचं होतं. कन्सेप्ट असं आहे की सपोज ही माझ्याकडे एक समजा एक्झाम्पलसाठी 100 mm ची लेंथ आहे माझ्याकडे, mm म्हणा सेंटीमीटर म्हणा. आता मी याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, हा 3 झाला, हा 7 झाला, 3:7.
मग जर मला फक्त हा ओ आहे, हा ए आहे, हा बी आहे, मला जर लेंथ फक्त OA ची लेंथ पाहिजे असेल तर OA इक्वल टू काय होणार, टोटल लेंथ किती आहे आपली, टोटल किती पार्ट आहे, 7 आणि 3 10, टोटल 10 पार्ट आहे. त्यातले किती पार्ट पाहिजे मला, 3 पार्ट पाहिजे. पण कशाचे पाहिजे, 100 mm चे. म्हणजे तुम्ही सॉल्व केलं तुम्हाला किती भेटणार आहे, 30 mm. सेम लॉजिक जर मला AB पाहिजे असेल तर AB किती होणार, टोटल माझ्याकडे 7 पार्ट पाहिजे. मला किती पैकी 7 पार्ट पाहिजे, 10 पैकी. कशाचे, 100 mm चे. इथे पण आपण तेच लॉजिक लावणार आहे की मला काय कळायचं आहे, OP आणि OQ चा हार्मोनिक मीन कळायचं आहे. मी इथून OP आहे, तर हा OP काय आहे, OP किती पोर्शन आहे, λ1 पोर्शन आहे. कशाचा, या टोटल पोर्शनचा. टोटल पोर्शन किती आहे, λ1 प्लस λ2 पोर्शन आहे. कशाचा, ऑफ OA. हे समजलं का काय म्हणायचं मला, की हा जो OP आहे तो OP काय λ1 पोर्शन आहे. किती पैकी, λ1 प्लस λ2. कशाचा, OA चा. जे कन्सेप्ट वापरला इथे 3 पकडा, इथे 7 पकडा, इथे टोटल लेंथ 100 पकडा. बस तेच लॉजिक आपण अप्लाय करणार. सो देअरफॉर OP इज इक्वल्स टू λ1 आपण λ1 प्लस λ2. ठीक आहे, कशाचं, OA चं. आता आपल्याला हार्मोनिक मीन पाहिजे तर आपण रेसिप्रोकल घेणार आहे. हे रेसिप्रोकल टाइप. ठीक आहे, हार्मोनिक साठी रेसिप्रोकल करणार आहे. रेसिप्रोकल घ्या. सो 1 अपॉन OP इज इक्वल्स टू λ1 प्लस λ2 अपॉन λ1 इंटू OA. ठीक आहे, सेम लॉजिक जर मी इथे अप्लाय करतो म्हटलं, आता मला OA काढायचं आहे. त्याच्यात एक्सटर्नल डिव्हिजन आहे, इथे थोडं चुकीचं केलं मी. इथपर्यंतचा फक्त λ2 आणि हा λ1 पूर्ण इथून इथपर्यंत आहे. तर हे डिस्टन्स किती होणार आहे मधातलं, मधातलं डिस्टन्स किती होणार आहे, λ1 मायनस λ2 होणार. ओके, आता मला OA काढायचं आहे. परत OA काय होणार, OA आहे किती पोर्शन आहे, λ1 मायनस λ2 त्यांचा पोर्शन आहे. किती पैकी, टोटल λ1 चा पोर्शन, सॉरी किती पोर्शन, टोटल λ1 प्लस λ2 चा. तर टोटल λ1 चा पोर्शन आहे, टोटल λ1 आहे, त्याच्यापैकी एवढा पोर्शन आहे फक्त. कशाचा, OA चा. मग कशाची व्हॅल्यू आहे, OQ उलट झालं. एक सेकंड. ठीक आहे, काहीतरी मला क्लिअर लिहू दे थोडंसं. ओके, तर आपल्याला काय पाहिजे, OQ पाहिजे ऍक्च्युली. OQ. आता OQ किती आहे, O आणि Q टोटल किती आहे, ती टोटल आहे तो लॅम्बडा. टोटल किती आहे, λ1. हा λ1 पाहिजे मला. जर आपल्याला माहिती आहे की हा OA समजा रेशो घेतला आपण OQ सोबत, तर OA किती आहे आपल्याकडे, λ1 मायनस λ2 आणि हा किती आहे, λ1 चा क्रॉस मल्टिप्लाय करा, आपल्याला OQ पाहिजे. सो OQ इज इक्वल्स टू काय झाला, हा झाला λ1 इंटू OA डिवायडेड बाय λ1 मायनस λ2. याचा काय घ्यायचं, परत रेसिप्रोकल, कारण की हार्मोनिक मीन घ्यायचा. सो देअरफॉर 1 अपॉन OQ किती झाला, याचा रेसिप्रोकल करा, λ1 मायनस λ2 डिवायडेड बाय λ1 OA. मेन सांगायचा मुद्दा तोच आहे की टोटल पोर्शन पैकी किती पोर्शन घ्यायचं आहे आपल्याला. 6 पोर्शन आपण घेतलं. आता दोघांचा हार्मोनिक मीन घ्यायचं, दोघांना ऍड करू आपण. 1 अपॉन OP प्लस 1 अपॉन OQ इक्वल्स टू किती आहे, वरती OP ची व्हॅल्यू λ1 प्लस λ2. याचा बेस आणि याचा बेस सेम आहे. सो λ1 इंटू OA. इथे प्लस λ1 मायनस λ2, तर हे प्लस मायनस कॅन्सल, 1 आणि 1 2 मिळाले. ठीक आहे, ही व्हॅल्यू थोडी साईडला देतो मी. सो 1 अपॉन OP प्लस 1 अपॉन OQ इज इक्वल्स टू 2 टाइम्स λ1 अपॉन λ1 OA. लॅम्बडा दोन्ही साईडला कॅन्सल. सो देअरफॉर आपण म्हणू शकतो की 1 अपॉन OP प्लस 1 अपॉन OQ इज इक्वल्स टू 2 बाय OA. म्हणजे हा काय झाला, त्याचा हार्मोनिक मीन झाला. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, इम्पॉर्टंट नोट जे मला सांगायची होती इथे, इम्पॉर्टंट नोट अशी आहे की तुम्हाला कितीचा किती पोर्शन पाहिजे. जसं मी इथे हे लिहिलं आहे, तर हे ऍक्च्युअली मी काय लिहिलं आहे इथे बघा. याला मी वापस तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो हे काय लिहिलं आहे इथे. हे अशा प्रकारे जर मी रेशो घेतला OA इज टू
ओ क्यू हा इक्वल टू कशाच्या बरोबर आहे, ओ ए किती आहे आपलं, ओ ए आहे λ1 मायनस λ2 आणि ओ क्यू किती भेटला आपल्याला, तो आहे लॅम्बडा. जर तुम्हाला रेशो शिकले असेल तुम्ही 8 क्लासमध्ये 8-9 क्लासमध्ये, तर ही इंटरनल जे मल्टिप्लिकेशन ते एक्सटर्नलच्या बरोबर असते. म्हणजे ओ ए इंटू λ1 इज इक्वल्स टू ओ क्यू इंटू λ1 मायनस λ2. मला फक्त ओ क्यू पाहिजे होतं, ते कुठे खाली डिवाइड मध्ये, मला फक्त ओ क्यू पाहिजे म्हणजे कुठे खाली डिवाइड मध्ये, राईट. हा तो कन्सेप्ट. ओके, चला आता येऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. थोडासा इझी क्वेश्चन आहे, की मोठी गोष्ट नाही. की आपल्याकडे एक्स वाय ऍक्सिस आहे. ओके, एक्स वाय ऍक्सिस आपल्याकडे आहे, एक्स ऍक्सिस आहे, इथे वाय ऍक्सिस आहे. की इन व्हॉट रेशो डज एक्स ऍक्सिस डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स. एक 2-3 आहे, सो तो असेल 2-3 तर कुठेतरी असेल. हा पॉइंट आहे आपला 2-3 आणि एक पॉइंट आहे 5,6, तिथे कुठेतरी 5 असेल, इथे कुठेतरी 6 असेल. हा जे लाइन सेगमेंट आहे 5,6, याला कोण डिवाइड करताय, एक्स ऍक्सिस डिवाइड करते. समजा पी पॉइंट डिवाइड करते. मग रेशो करायचं म्हणजे हा झाला आपला लॅम्बडा, हा झाला आपला 1. सिंपल सी गोष्ट. पण आता इथे खास गोष्ट काय की एक्स ऍक्सिस आहे. आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये शिकलो होतो एक्स ऍक्सिस मध्ये कुठले कोऑर्डिनेट माहित असतात आपल्याला. एक्स तर माहित नाही किती आहे, पण एक्स ऍक्सिस एक्झॅक्टली वाय काय असतो, 0. मग जर वाय इक्वल टू 0 असेल त्याचा आपण काय करणार आहे, वाय कोऑर्डिनेट. सो देयरफॉर वाय कोऑर्डिनेट ऑफ p is 0 आणि तो आपण काढूया इथे. सो देयरफॉर 0 इक्वल्स टू लॅम्बडा इंटू 6 प्लस 1 इंटू -3 डिवाइडेड बाय रेशो किती आहे, लॅम्बडा प्लस 1. एकदम सिंपलचं काम होतं, एवढंच काम करायचं आहे. फक्त हे लॉजिक सांगायचं आहे की जेव्हा एक्स ऍक्सिसला डिवाइड करते तेव्हा वाय 0 असेल, जेव्हा वाय ऍक्सिसला डिवाइड कराल तेव्हा एक्स 0 असेल. तर एकच इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज आहे. हा डिवाइड मध्ये इकडे मल्टिप्लायला होईल. सो 0 इंटू लॅम्बडा प्लस 1 काही फरक पडत नाही. हा झाला 6 लॅम्बडा, 3 इंटू -1 इंटू 3 -3. हा झाला 0 इक्वल्स टू 6 लॅम्बडा -3 गेला तर +3 झाला 6 लॅम्बडा. दोन्ही साईडला 6 ने डिवाइड करा कारण की मला लॅम्बडा पाहिजे. 3 1 3 3 2 6. सो देयरफॉर लॅम्बडा इक्वल्स टू 1/2. इझी प्रूफ आहे, काही करायची गरज नाही. लॅम्बडा इक्वल्स टू 1/2 इंटरनल डिव्हिजनला आपल्याला बघूनच समजून जाईल, राईट. तर हे बेसिक सिंपलचे एक्झाम्पल ॲप्लिकेशन आहे, जिथे मला काही पॉईंट्स तुम्हाला सांगायचे होते आणि काही ट्रिक्स पण सांगायचे होते लक्षात ठेवताना, की आपण काय काय सोल्युशनमध्ये लक्षात ठेवू शकतो. ऑब्वियस आहे की एवढा वेळ क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागत नाही जर तुम्ही ट्रिक अप्लाय करत गेले तर. ओके, आता इथेच आपण हा टॉपिक संपला असं नाही आहे. याच्याशी रिलेटेड खूप एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकतोय एका क्वेश्चन थ्रू. आधी एक क्वेश्चन करूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये जो इम्पॉर्टंट जनरलाइज क्वेश्चन आहे त्या जनरलाइज क्वेश्चनला यूज करून आपण वेगवेगळे रिझल्ट जे खूप कामात पडणार आहे आपल्या सोल्युशनमध्ये किंवा कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या जर्नीमध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. आतापर्यंत टॉपिकमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. डाऊट नसेल तर फारच चांगलं होईल, तुला फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.